हॅलो, नमस्कार. आजपासून आपण एक नवीन शृंखला सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण नामांकित सेल्फ हेल्प बुक्स यांचा सारांश सांगणार आहोत. तर त्या शृंखलेतलं पहिलं पुस्तक आहे रॉबर्ट कियोसाकी या प्रसिद्ध लेखकाचं रिच डॅड पुअर डॅड. या पुस्तकाचा मुख्य संदेश अगदी वेगळा आहे, की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. उलट ते पैशाला आपल्यासाठी काम करायला लावतात. कियोसाकीच्या आयुष्यात 2 वडील होते. एक त्याचे खरे वडील, ज्यांना त्यांनी या पुस्तकात पुअर डॅड असं म्हटलं आहे, आणि दुसरे त्याच्या मित्र माईकचे वडील, ज्यांना तो रिच डॅड असं संबोधित करतो. या दोघांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. पुअर डॅड नेहमी सांगायचे, चांगलं शिक्षण घे, स्थिर नोकरी मिळव आणि सुरक्षित आयुष्य जग. पण या विचारसरणीत एक समस्या आहे. अशा लोकांनी आयुष्यभर काम केलं तरी पैसा कधीच त्यांच्या हाताशी लागत नाही. कारण कर म्हणजेच टॅक्स, बिले, खर्च यामध्ये सगळं उडून जातं. आणि अशा पद्धतीत रॅट रेसमध्ये ही माणसं आपलं अख्खं आयुष्य संपवून टाकतात. दुसरीकडे रिच डॅड यांची शिकवण अशी आहे, की खरी श्रीमंती ती नाही, की तुम्ही रोज काम करून पगार कमावता. खरी श्रीमंती म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करणं, म्हणजेच खरी संपत्ती निर्माण करणं. कियोसाकी सांगतात, की एकदा ते रिच डॅडसाठी काम करत होते आणि त्यांना फक्त 10 सेंट्स पगार मिळत होता. काही आठवड्यांनी ते चिडले आणि म्हणाले, "मी इतकं कष्ट करतोय आणि मला इतकाच मोबदला मिळतो?" त्यावर रिच डॅड त्याला म्हणाले, "जर तू फक्त पैशासाठी काम करत असशील, तर आयुष्यभर तुला पैशाचीच गुलामी करावी लागेल. खऱ्या अर्थाने तुला श्रीमंत व्हायचं असेल, तर तुला पैशाचं नियोजन कसं करावं हे शिकावं लागेल." रिच डॅडने कियोसाकीला शिकवलं, की आर्थिक शिक्षण हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. पैसा कसा काम करतो, गुंतवणूक कशी करायची, कोणती गोष्ट ॲसेट आहे आणि कोणती गोष्ट लायबिलिटी आहे, हे समजून घेतल्याशिवाय माणूस कधीच खरा श्रीमंत होऊ शकत नाही. यात उद्योजकतेला खूप महत्त्व आहे. स्वतःचा व्यवसाय, स्वतःचे प्रयोग, जोखीम हे श्रीमंत लोकांच्या विचारसरणीत असतं. कारण ते जाणतात, जोखीम टाळली तर संधीही टळतात. याशिवाय श्रीमंत लोक पॅसिव्ह इन्कम यावर मोठा भर देतात. म्हणजे असा पैसा जो आपोआप येतो, अगदी आपण झोपलो असतानाही. गुंतवणूक, रिअल इस्टेट, व्यवसाय या सगळ्या गोष्टी पॅसिव्ह इन्कम निर्माण करतात. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा एक मौल्यवान संदेश आहे. आपल्याला पैशासाठी काम करायचं नाही. पैशाला आपल्यासाठी काम करायला लावायचं आहे. आणि त्यासाठी आर्थिक साक्षरता, उद्योजकतेचा दृष्टिकोन आणि योग्य ॲसेट्स गोळा करणं हे अतिशय आवश्यक आहे. कियोसाकीचा संदेश स्पष्ट आहे. नुसतं कष्ट करून आपण श्रीमंत होऊ शकत नाही. श्रीमंती मिळवायची असेल तर आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. पैसा हा फक्त पगाराचा चेक नाही, तर एक साधन आहे. आणि जो या साधनाला नीट समजून घेतो, नीट वापरतो, त्याच्यासाठी खरी आर्थिक स्वातंत्र्याची दारं उघडतात. तुम्हाला जर या शृंखलेचा दुसरा भाग ऐकायचा असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.